काय झालंय बरं का, ही रमेशला गाडीवर टाकला होता, जरा रुसलाच होता गडी. लगा मला गार, लगा मला बिर्याणी, लगा मला भाव आज सांगतो. पण काय झालंय बरं का, म्हणलं तुला लसीचा ठेपा करावा लागेल, करतो म्हणला. लसी सांगितली होती त्याने. हे तिथनं गेलो पण सीएनजी भरायला. लगा म्हणलं सीएनजी भरण्यात नेहमी चिंता जाते काय माझ्याकडे. तेवढ्यात भेटला आबा. आबा म्हणजे ते कुठं चाललाय. म्हणलं मी जरा आलो, म्हणलं काय झालंय, ती लय महत्वाची मिटिंग आहे म्हणलं. गेलो तिथनं पुढं. ही गडी म्हणलं चहा प्यायचा आहे. लगा म्हणलं लगेच. म्हणलं होय. चहा प्यायला थांबलो होतो. तिथनं पुन्हा बसलो. हे रोड चांगला आहे त्यामुळे बरं वाटतं गाडी चालवायला. हे काय झालंय, हे ट्रॅक्टरचा टायर आणा होता एक. त्याला म्हणलं एक टायर दे. लगा मला 2 घ्यावं लागतील. लगा मला लय लांब बजेट जाते ना, मला 2 घ्यावं लागतील. म्हणलं किती रे. लगा मला एवढे पैसे होत्याल. लगा मला ते ट्रॅक्टरपेक्षा लय खर्च या टायरचाच आहे. म्हणलं होय राव. घेतलं टायर, मग काय करता, टाकलं गाडीत एक एक. तिथं आलं पुन्हा. ह्यांना म्हणलं काहीतरी सांगतो खायला तुम्हाला. या आबी म्हणला मला मिसळ खायची. म्हणलं बरं. हे रमेशने तर काय तोंडात टाकलं होतं, कारण उपास होता माझा. उपास खाल्लं, उपास काय आलो तेवढे ऋषभा भेटलं. ह्यांनीच काय केलं बरं का, ह्यांनीच आपल्या गाडीचं इंजन खोललं होतं. पण चांगलं मिस्तर आहे, चांगलं काम केलं ना. आलो ही एक टायर खाली काढला. तेवढ्यात काय झालं बरं का, ही गाडीच पंक्चर झाली. ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. तेवढ्यात राहुल शेठ भेटलं. राहुल शेठ म्हणलं येतो सोडवायला. म्हणलं चालतंय.